पाहिजे, कारण औरंगजेबाच्या खेम्यामध्ये जाणं आणि परत येण्याची शक्यता आहे. म्हणून माझ्या देवावर माझ्या पत्नीचा अधिकार आहे. तिथे त्याने वाक्य काढलेलं, यत्र नारी पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. ज्या देशामध्ये नारीचा सन्मान केला जातो तिथे देवता रममान होतात. शिवाजीराव भोसले असं म्हणतात, पैसा कमावण्याकरता जर तुम्हाला दरवाजाचा उंबरठा ओलांडावा लागला तरी चालेल, पण स्त्रीने शिलाचा उंबरठा कधी उल्लंघन करू नये आणि माणसाने चारित्र्याचा उंबरठा कधी उल्लंघन करू. शील हे नाक आहे आणि माणसाचं चारित्र्य हे त्याच्या जीवनातलं कॅरेक्टर डाऊन, कॅरेक्टर डाऊन, एव्हरीथिंग डाऊन, लॉस सुधारित संपलं. तरी पण तुमचं गांभीर्य जर जीवनातलं गेलं, इमोशन जर तुमच्या जीवनातलं गेलं, मग तुम्ही सर्वस्वी बर्बाद होताय. घाबरायचंय, तुमचं दिलासा देतो. बऱ्याच जणांच्या जीवनाच्या पूर्वकालातलं पूर्वचरित्र काही अंशामध्ये दूषित असू शकतं, पण श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ 5000 वर्षापूर्वी तुम्हाला आधार देतोय. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्यभाव. जीवनाचा पूर्वकाल जर हिंकस गडूळ किंवा दूषित असेल तरी घाबरायचं नाही. पश्चातापाने अंतःकरण शुद्धी होते. आपले दोष जर आपण देवाच्या जवळ वदवले आणि तिथून पुढे जर आपण शहाणे झालो तर झालेल्या गतकाळातलं प्रतिकूल कर्माला ईश्वर माफ करतो. विठ्ठला नाक शब्दाचा अर्थ आहे शारीरिक. जगामध्ये प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ वेगवेगळा आहे. इस्लाम बांधव कुराण मानतात, ख्रिश्चन बांधव बायबल मानतात आणि हिंदू लोक गीता से हमारा क्या नाता है, गीता हमारी. सगळ्यांनी म्हणा, गीता से हमारा क्या नाता है, गीता हमारी माता है. ज्याच्या पत्नीचं नाव गीता आहे त्यानेच फक्त म्हणू नका. गीता स्वामी विवेकानंद म्हणायचे, गीता इज अवर मदर. गीता हे अध्यात्मशास्त्र आहे महाराज. प्रत्येकाने वाचलं पाहिजे, प्रत्येकाने वाचलं पाहिजे. गीतेने जगाला धर्म शिकवलाय. ज्यांना आपण धर्म मानतो ते धर्म, हिंदू मुसलमान पारसी ख्रिश्चन हे धर्म नाही. धर्म, व्हॉट इज अ रिलिजन. रिलिजन म्हणजे धर्म. कशाला म्हणतात धर्म? गीतेला अभिप्रेत असलेलं एकच वाक्य सांगून पुढे जातो, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याला म्हणतात खरा. खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम रे पावे, जगाला प्रेम पावे, जगाला प्रेम पावे. दिनाती पतिता जगीत दीन पदा धरता. जगी जे दीन पद दलिता, दया जावोनी उठवावे किंवा हसवावे. दया जावोनी हसवावे, जगाला प्रेम खरा तो. ऐका, स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा. ज्या वेळेला अमेरिकेमध्ये स्वामीजींचं भाषण झालं, गीता घेऊन गेले होते. त्या धर्मसभेमध्ये विवेकानंदांच्या हातातला तो गीता ग्रंथ त्या लोकांनी घेतला आणि खाली ठेवला. विवेकानंद म्हणाले, बरोबर केलं. माझ्या धर्माचा पवित्र ग्रंथ गीता सर्व धर्म ग्रंथांचं बेसिक फाउंडेशन आहे. त्यांनी लगेच तो गीता ग्रंथ वर काढला, वर ठेवला. विवेकानंद म्हणाले, आता बरोबर केलं. माझा धर्मग्रंथ सर्व धर्मग्रंथांचा मुकुटमणी आहे. आणि संपूर्ण गीतेचं सारच त्यांनी पहिल्यांदा उच्चारलं होतं, माय डिअर, माझ्या प्रिय बंधू आणि माझा. हा माझा शब्द आतापर्यंतच्या कुठल्याही वक्त्याने उच्चारलेला नव्हता. 3 मिनिट टाळ्यांचा गडगडाट झाला तिथे. आणि युरोपमध्ये जवळजवळ 5-6 वर्ष विवेकानंद तिथे राहिले.
शेठ सावकार मारवळी विवेकानंदांना आपल्या घरी न्यायचे. ऐकताय तुम्ही? सोन्याच्या तबकामध्ये काजू आणि बदाम विवेकानंदांच्या पुढे आले. विवेकानंदांनी ते डिश पाहिले, उठले पलंगावरून, भारताकडे तोंड केलं आणि खिडकी उघडून जेव्हा विवेकानंदांनी भारताकडे पाहिलं, विवेकानंदांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की माझ्या भारतातला समाज आज दरिद्री आहे, गरीब आहे, त्याला काजू आणि बदाम पाहायला सुद्धा मिळत नाही, मग मी कसं खाऊ? त्याला म्हणतात मानवता. आणि ही मानवता स्वामीजींनी जगाला शिकवली, फक्त गीतेच्या आधाराने शिकवली. बाण 29व्या वर्षी स्वामी चमकले महाराज वयाच्या. स्वामीजींचं बाळपणातलं नाव होतं जेव्हा जन्माला आले विश्वनाथ बापू दत्त. वकील होते स्वामीजींचे वडील, बंगालमध्ये. अलग लक्षामध्ये असं सोलकावड आहे त्यांची, असं हुक्कावडायचे म्हणजे तुम्हाला चरित्र वाचत नाही. मोठमोठे वकील लोक त्यांच्या घरी यायचे. विश्वनाथ बापू दत्त वडिलांचं नाव आहे. जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांच्या पाळण्यातलं नाव होतं बिले. आदराने प्रेमाने आई त्यांना काय म्हणायची? बिले. जन्मनाव होतं नोरेन. विवेकानंद 29व्या वर्षी पडलेलं नाव आहे विवेकानंदांना, नोरेन. वर्ड काय, तो कोणता कवी, इंग्रजी कवी कुठला तरी, वर्ड्सवर्थ काहीतरी नाव आहे त्याचं. आणि ती कविता विल्यम वर्ड्सवर्थ नावाचे कवी आहे. त्यांची ती कविता प्रोफेसर शिकवत असताना त्या कवितेचं टायटल किंवा भूमिका अशी होती, जगामध्ये ईश्वर आहे, तो सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि विवेकानंदांनी प्रश्न विचारला, सर तुम्ही त्या ईश्वराला पाहिलं का? भेटेल त्याला तोच प्रश्न विचारायचे, तुम्ही देव पाहिला का? मला तुम्ही देव दाखवू शकणार का? म्हणून त्याने सांगितलं, नोरेन तुला जर देव बघायचं असेल तर कालिका देवीचे एक पुजारी आहेत, तिथे जा. रामकृष्ण परमहंस. आणि आल्याबरोबर रामकृष्ण परमहंसाने जेव्हा विवेकानंदांकडे पाहिलं, सांगितलं, बाळ ये, मी तुझीच वाट बघत होतो. लक्षात घ्या. आणि विवेकानंदाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही मला देव दाखवणार का? दाखवणार, तुला मी देव दाखवू शकतो. आणि काही दिवसानंतर तिथेच ते घुटमळत होते आणि ही धर्मसभा बसली होती शिकागोला. वास्तविक विवेकानंदांना त्या धर्मसभेचं इन्व्हाइट नव्हते. विवेकानंद चरित्रामध्ये असं आहे महाराज, 3 दिवस रेल्वेच्या डब्यामध्ये विवेकानंदांना उपवास काढावे लागलेले. का बरं? माझ्या गुरुदेवांनी मला इथे पाठवलं असेल. कधी कधी त्यांना खेदही व्हायचा. पण त्यांच्या चरित्रामध्ये असं आहे, अनन्याशिंतयन्तो मामे जनापरि उपासते योगक्षेमम. कोणीतरी अपरिचित व्यक्ती विवेकानंदांना जेवणाचं ताट घेऊन येत आहे. ईश्वराच्या अस्तित्वाच्या अनुभूती विवेकानंदांना येते की जगामध्ये ईश्वर कुठेतरी आहे. एका फ्रेंच बाईने विवेकानंदांची विचारपूस केली आणि आपल्या घरी राहायला आश्रय दिला. शेवटच्या दिवशी विवेकानंदांचा नंबर लागणार होता बोलण्याकरता महाराज. लक्षात घ्या. अनेक वक्त्यांचे, भारतातले काही धर्म मार्तंड तिथे अगोदरच पोहोचलेले होते पत्र घेऊन. त्यांना शिफारसी होत्या, बोलण्याची परवानगी होती. माझा मुद्दा कुठे आहे? गीता. एक विवेकानंद भारतात जन्माला आले नसते. मला असं वाटतं 12 जानेवारीला उद्या त्यांची 12 जानेवारीला त्यांची जयंती उद्या. तरुणांनी स्वामी विवेकानंद अभ्यासले पाहिजे. घाणेरड्या नट्यांचे फोटो पाहण्यापेक्षा उठल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप आणि स्वामी विवेकानंदांसारख्यांचे फोटो जर पाहिले तर त्यांची एनर्जी तरुणांच्या हृदयामध्ये पोहोचते. वर्तमानात फार मोठी गरज आहे. लक्षात घ्या. गीता धर्म शिकवते. जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गीतेमध्ये शोधा. 700 श्लोकांचा ग्रंथ, 45 मिनिटांमध्ये गीता सांगितली गेली. किती? फक्त 5. चुलत भावांच्या भांडणातून गीता जन्म वगैरे वगैरे वगैरे. लक्षात घ्या. गीता वाचणारा माणूस जर राजकारणात आला तर तो क्लीन पॉलिटिकल करतो महाराज. स्वच्छ राजकारण करतो. लक्षात घ्या. तो समाजकारण करत असेल, सोशल वर्किंग करत असेल तर तो प्युअर. एकच वाक्य बोलतो आणि पुढे सांगतो, भारताचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे दररोज गीता वाचत होते. पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, जेव्हा त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या अकाउंटवर इकॉनॉमिकल बॅलन्स किती होतं? पंतप्रधानाचा मुलगा कॉलेजला पायी जातोय, लाल दिव्याच्या गाड्या त्यांच्या अंगणात. मुलगा म्हणतो, बाबा एखादी गाडी नेऊ का? बाप म्हणतो, बेटा ही गाडी तुझ्या मालकीची नाही, मी समाजाचा सेवक आहे.
शिवाजी मॅनेजमेंट नावाचं पुस्तक आहे. प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी पहिल्याच पानावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लिहिली. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला स्वराज्याचे मालक समजत नव्हते. मालक माझी जनता आहे, माझी रयत आहे, मी स्वराज्याचा मॅनेजर आहे. मॅनेजर मालक नसतो. बघा लिडरशिप करणाऱ्या लोकांच्या अंतकरणाची भावना काय असली पाहिजे असा मुद्दा बघा. पण गीता हा फार पॉवरफुल सुप्रीम पॉवर. गीता इज अ सुप्रीम पॉवर आणि ती वाचली पाहिजे, अभ्यासली पाहिजे. अजून एक वाक्य बोलू. प्रत्येक माता पित्यांनी डॉक्टर यशवंत पाटळे कला वाणिज्य महाविद्यालय साताऱ्याचे प्राध्यापक, त्यांचं नाव आहे, त्यांचं एक पुस्तकाचं शीर्षक आहे सुंदर जगण्यासाठी. पुस्तकाचं नावच आहे सुंदर जगण्यासाठी. प्रत्येक मायबापांनी मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये पवित्र ग्रंथ स्वतःहून पोहोचवले पाहिजे. डोंगरे महाराजांचं भागवतातलं एक वाक्य सांगतो, वयात आलेल्या मुला मुलींना आई वडील जर योग्य ट्रेनिंग आणि संस्कार देत नसतील तर ते आई वडील शत्रू समजले पाहिजे. ते आई वडील शत्रू समजले पाहिजे. मला थांबलं पाहिजे. वेदामध्ये ओंकार सार आहे, मंत्रांमध्ये गायत्री मंत्र सार आहे, पूजामध्ये ब्राह्मणाची पूजा सार आहे, दानामध्ये अन्नदान सार आहे, व्रतांमध्ये एकादशी सार आहे आणि सगळ्या सारांमध्ये सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार. नाम साराचेही सार शरणागत यमकिंकर संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडून. नाम भगवंताचं नाम सार आहे. महाराज आतापर्यंत तुम्ही आम्हाला अनेक क्षेत्रातलं सार सांगितलं. आता आसार सांगा. आसार काय? तुकोबर आहे आसार पण सांगतात. पलकट तो संसार पलकट तो संसार येथे सार भगवंत येथे सार भगवंत पलकट तो संसार. सार आणि असार यांचं मिश्रण झालंय. दूध आणि पाणी जर एकत्र झालं तर वेगवेगळं कोण करतं? मला असं वाटतं प्रत्येक डेअरीवाल्यांनी एक एक ड्राय हाऊस पाडला पाहिजे. दूध का दूध तुकोबर यांच्या गाठ्यातलं प्रमाण किंवा नाथांची भागवतातली उडी. भेसळल्या क्षीर निरासी निवडीचे राज हंसी तैसा विवेक युक्त सार भागासी घेतसे. दुधामधून पाणी म्हणजे ज्याला दूध वाढवायचं असेल त्याने दुधात पाणी टाकलं पाहिजे असं ज्ञानेश्वर सूत्र. वाढवणी पाणी फार कीजे. मी ओवी वाचली ती 13व्या 15व्या 13व्या जन्माला ती ओवी वाचण्यात गेली. मी तुझ्यावर थोडं थांबलो की चिंतन केलं. पण अशा प्रकारचे चिंतन ग्राह्य नसतात बरं का, लक्षात घ्या. समजलं तुम्हाला? त्याज्य स्वरूपाची चिंतन असतात, लक्षात घ्या. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काही नास्तिक लोकांची मतं मांडलेली आहेत. कामा परवता जोशी वगैरेचे काही चोरीचे धन रमेश महाराज धन
चोरी करून धन आलं तर कोणाच्या अंगाला कोड फुटलं? ही ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबा म्हणतात पशु पक्षी लग्न करतात, ते कोणत्या ब्राह्मणाकडे जातात, कुठे मुहूर्त काढतात, असे विचार आहेत ज्ञानेश्वरीतले काही ओव्यांमध्ये. पण ही निगेटिव्ह थिंकिंग, हे नकारात्मक चिंतन आहे, म्हणजे हे टाकायचं चिंतन आहे. एक लक्षात घ्या, लक्षात घ्या, असं चिंतन आहे ज्ञानेश्वरीतलं. सार आणि असार एकत्र झालेलं आहे, त्याला निवडायचं आहे, त्याला वेगवेगळं करायचं आहे. परमार्थ आहे सार आणि प्रपंचातले विषय आहेत असं एकत्रीकरण झालंय. एकत्रीकरण कलेक्टिव्ह झालेले आहेत, एकत्र निवडायचं कसं? कोण निवडेल? जसं पक्ष्यांमध्ये निसर्गाने राजहंस, दोन प्रकार असतात राजहंसामध्ये, एक नकली राजहंस असतो आणि एक असले राजहंस असतो. राजहंस ओरिजिनल कसा ओळखायचा? जो चालक असताना डौलदारपणाने चालतो. ज्ञानोबारांनी राजहंसाच्या चालनाचं ज्ञानेश्वरीमध्ये निरीक्षण केलेलं आहे. ज्ञानोबा असं म्हणतात ते चालणं फक्त राजहंसालाच जमतं, त्याच चालणं फक्त बहत राहावं, मग इतरांनी काही चालू नये का? इतरांनी काही चालू नाही का? ज्ञानोबारांची भाषा बघा, ज्ञानेश्वरीतले विषय काही निरीक्षण आहे माऊलींचं पहा. राजहंसाच्या पक्षाच्या चोचीमध्ये निसर्गाने ती हातवटी दिली आहे, त्याच्या पुढे जर आपण वाटीमध्ये दूध आणि पाणी टाकलं तर राजहंसाची चोच काय करते? फक्त पाणी पाणी पिऊन घेते आणि दूध दूध खाली शिल्लक ठेवते. हे कळतं मला, पण तुम्ही कुठे आहेत ते मला माहिती. सार घ्यावं फक्त, असार टाकून घ्यावं जगामध्ये. मग आसार टाकण्याकरता कशाची विवेक कुठे आहे? सारासार पुढचा शब्द फार महत्वाचा, विचार. आणि विचार फक्त माणूसच करू शकतो, मानवी तर कुठलाही प्राणी विचार करू शकत नाही. विचार म्हणजे विवेक. माणूसच करू शकतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वैद्य बाबा असं उचलल्यावर असं नुसतं दोनच ठोके मारायचे, दोनच ठोके मारायचे, लगेच पग लावून एकदम कनेक्टिव्हिटी स्वराची सुंदर. काय सांगत तू? विचार, विवेक आहे. स्वामी विवेकानंद यंग जनरेशनला प्रेरणा देतात. उठा, उत्तिष्ठत, उपनिषदाची भाषा आहे. तुमच्या आतमध्ये शक्ती, दिव्य शक्ती. स्वामीजींचं एक प्रसिद्ध आणि आवडतं वाक्य होतं, स्वतःला दुर्बल समजू नका, न्यूनगंड बाळगू नका, स्वतःला कमकुवत समजू नका. ही विवेकानंदांची पॉवरफुल ट्रेनिंग होती. हा विवेक प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, पण त्याला डेव्हलप प्रत्येकाला करता येते, त्याला विकसित सगळ्यांना करता येते. विचाराने तुम्हाला सुख पाहिजे ना, ते तुमच्या जवळच आहे. मला सांगा, दह्यामध्ये लोणी आहे का नाही? दिसतं का? लाकडामध्ये अग्नी आहे का नाही? दिसतं का? पाण्यामध्ये वीज आहे का नाही? दिसतं का? मग पाण्यातली वीज, दह्यातलं लोणी, लाकडातला अग्नी जर मिळवायचं असेल तर काय करावं? एक प्रक्रिया आहे, एक प्रोसिजर आहे. ती प्रक्रिया केल्याशिवाय ते बाहेर पडत नाही. दह्याचं मंथन केल्याशिवाय ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, मंथनी नवनीता पैसे घेता मंथनी नवनीता पैसे घेता वाया व्यर्थ कथा साने मार्ग. वाया व्यर्थ कथा.
वाया व्यर्थ कथा. त्याचा अर्थ असा लावला होता की रामायण आणि भागवत म्हणजे वाया व्यर्थ सांगितलं होतं त्याने. मला तर हसू आलं होतं. चांगले प्रसिद्ध माणूस आहे काळा तिथे अलंकार अवघड वाटलं होतं मला. आमच्या भागात कीर्तनाला आले होते की म्हणजे काय तुम्ही भागवत रामायण ऐकतात वाया व्यर्थ करतात. असं नाही. संसारातल्या पोचड गोष्टींना ज्ञानोबा आहे. ज्या गोष्टीचं कितीही चरवण केलं तर काही निष्पन्न निघणार नाही त्याला ज्ञानोबा आहे वाया व्यर्थ कथा म्हणतात. रामायण भागवत कथा नाही. ज्ञानोबा आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये भागवत किती वेळेला आणतायत, किती वेळा रामायण आणतायत ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ समजला पाहिजे. मंथन केल्याशिवाय दिसत नाही. वैचारिक मंथन करा. अंतःकरणामध्ये विचारही आहेत आणि विकारही आहेत. पण ज्या वेळेला विकारांचा प्रादुर्भाव होतो, विवेक जर कमी असेल, विवेकाचा दिवा जर मिनमिनता असेल, समजलं तर बघा तुम्हाला हजारो साधकांना या भूमिकेतून प्रवास करावा लागतो परमार्थाच्या मार्गावर. विवेकाचा दिवा उन्मेष अंकुर जर असा कमकुवत असेल आणि मिनमिनता असेल तर विकारांच्या प्रभावापुढे तो हलका विवेक तग धरत नाही. तिथे विकारांचाच विजय होतो. महाराज लक्षात घ्या. समजायला कठीण जाईल तुम्हाला कारण तुम्ही सर्वसामान्य माणसात. जो विकारांच्या तावडीतून सुटण्याचा जास्त प्रयत्न करतो ना त्याच्या त्या नरडीचा गोड घेतात आणि हात धुवून त्याच्या पाठीमागे लागतात. निवडायचं. प्रकृती संस्कृती विकृती आहे आपल्याकडे. चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. काम क्रोध आणि लोभ मद मोह मत्सर दंभ अहंकार हे माणसाला माणसातून उठवणारे विकार आहेत. जीवनाची धुडधाण करणारे विकार आहेत. यांना मूठमती द्यायची, यांना दाबून टाकायचं आहे आणि मानवता करुणा दया प्रेम सहानुभूती या सद्विचारांना वाट मोकळी करून द्यायची. संस्कृती प्रकृती आणि विकृती. नदीचा उगम होणं ही झाली प्रकृती. लक्षात आलं. नदीमध्ये साचलेलं गाळ आणि गढूळ पाणी ही झाली विकृती. त्या नदीचं पाणी बाजूला करून आपण काय म्हणतो शुद्धीकरण करून त्याचं शुद्धीकरण करायचं आणि पिण्याकरता वापरायचं ही झाली संस्कृती. विकृती प्रकृती आणि संस्कृती तीन शब्द. ही पण चिंतन शिवाजीराव भोसलेंचं चिंतन लक्षात घ्या. असे विचार आहेत. हृदयामध्ये विकार पण आहेत त्यांना मूठ माती द्यायची. विचार माणूसच करू शकतो. जसं जसं तुमचं वय वाढतं तशी तशी तुमची मॅच्युरिटी वाढली पाहिजे, तुमची परिपक्वता वाढली पाहिजे, तुमचं गांभीर्य वाढलं पाहिजे, तुमचा इंटेलिजन्सपणा वाढला पाहिजे, तुमचा सभ्यपणा वाढला पाहिजे. तुकोबर आहे म्हणतात तुमचं नुसतं वय वाढलं असेल आणि वाढत्या वयाबरोबर समंजसपणा जर शहाणपण तुमचं वाढलं नसेल तर तो दोष तुमचा व्यक्तिगत दोष मानला जातो. समान तो देही बालकाच्या स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक आहे सर. मी त्याला नेहमी कधी कधी माझ्या बरोबर ठेवत असतो. पुस्तकाचं शीर्षक आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. व्यक्तिमत्व विकास. तुमची रंगभूषा वेशभूषा केशभूषा कपडे घालण्याची पद्धत तुमचं बोलणं हे ज्ञानोबा यांनी ही व्यक्तिमत्व विकासाचे धडे ज्ञानेश्वरीत दिलेले. तुम्ही वाचा. हे धवा कैसे रहाटावी. कोणत्या वेळेला आपण कसं वागलं पाहिजे, कवनाशी काय बोलावे, आपल्या समोरची व्यक्ती काय पात्रतेची आपण त्याच्याशी कसं बोललं पाहिजे. म्हणजे बघा ना तुम्ही किती ट्रेनिंग आहे, किती प्रशिक्षण आहे, किती मार्गदर्शन आहे ज्ञानेश्वरीतल्या एक एक सूत्रामध्ये. ज्याला जगण्याचे संदर्भ कळत नाही, चार चौघांमध्ये कसं वागावं कसं बोलावं आणि कसं बसावं, ज्याची सोशल मॅच्युरिटी अपरिपक्व आहे ती व्यक्ती वयाने जरी वाढलेली असली तरी तुकोबाराय म्हणतात तो लहान पोरगा आहे. समान तो देही. माणूस विचार करू शकतो. बुद्धी आहे का? काही गोष्टींचा विचार जीवनामध्ये अजिबात करायचं निरर्थक. कालाचा अपव्यय होईल आणि आपली फजिती होईल. रिकाम मन सैतानाचं घर. निवृत्तीनंतर काहीच कामं नसतात.
विरोधाने सांगतो बरं, मी घेऊ नका. वरच्या मजल्यावर एक बसायचा, खुर्ची टाकून आपल्या गॅलरीमध्ये. रस्त्यावरून दररोज काही एक गुराठी म्हशी चालण्याकरता जायचं. ती म्हशी अशी गोल शिंग होती त्याची. विचार आला, माझं डोकं या म्हशीच्या शिंगांमध्ये फेसोफेस बसेल का, काही गरज आहे का? एक दिवस नाही, एक महिना झाला, 6 महिने विचार करत होता, माझं डोकं म्हशीच्या शिंगांमध्ये बसेल का, काही गरज आहे का? हे असे दृष्टांत सांगणं हा सुद्धा कालाचा अपव्यय आहे बरं का, लक्षात लोक फार सुद्धा झाले महाराज. हा दृष्टांत फार जुना झालेला आहे. रटाळ कीर्तन नसावं वारकरी संप्रदायाचं. विठाला विठाला लोक तुमच्यापेक्षा हुशार आहेत ना. बरोबर, ठीक आहे. आता तुम्ही घडलं दाखवली मग थांबलो. काही लोक मूर्खात काढतील असा विचार करायचा नाही. ते डोकं फसलं, रक्त बंबाट झालं, 2-4 पोरांनी बाजूला काढलं, एक लहान पोरगा म्हटलं, आजोबा तुम्ही विचार बी केला नाही. म्हशीच्या शिंगामध्ये उडी मारली. राजा हा विचार 1 महिन्याचा नाही, 6 महिने विचार करत होतो. अहो पण तुमचं डोकं फुटलं ना. तो सिर फुटा तो फुटा, लेकिन दिल का घर करा तो मिटा. काय करता. आता काही गोष्टींचा विचार फ्यू टाइम, थोड्या वेळात करायचा. मोजा बरं सूत्र, पटकन मोजा, वेळ संपले. अन्न वस्त्र निवारा, आरोग्य शिक्षण संस्कार प्रकृती संतती संपत्ती संगती. अन्न, सुडे दात असतात त्यानेच फक्त मांसाहार करावा. कुत्र्याने, उंदराने, वाघाने आणि माणसाने मांसाहार करू नये. अन्नाचा संबंध केवळ पोटाशी नसतो, तो मनाशी सुद्धा असतो. जैसे खावे अन्न तैसे होय मन. सात्विक अन्न खावं. गीता शिकवते आयुष सत्व बल आरोग्य. ज्ञानेश्वरी शिकवते, गीता शिकवते काय खावं आणि ज्ञानेश्वरी शिकवते कसं खावं. एका ताटामध्ये एका वेळेला आपल्या धर्मामध्ये एकाच माणसाने जेवण केलं पाहिजे. एकापेक्षा जास्त लोकांनी एका ताटात बसून जेवण करणं आपल्या संस्कृतीला, ज्ञानोबारायांना मान्य नाही. ते इतर कुठल्या तरी धर्मामध्ये असेल त्याला आपल्याकडे जायचं नाही. पण पत्नी बरोबर पती जर एका ताटामध्ये जेवण करत असेल तर ते महापाप सांगितले ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये. तैसे बाळाचे हातेवरी चिवडिले जैसे राडी करी का नारी. नारी म्हणजे स्त्री, स्त्री. नारी म्हणजे पत्नी घ्या किंवा स्त्री घ्या. नारी सवे बैसोनी गोतांबील करी. पत्नी बरोबर एका ताटात जेवण तामसी प्रकारचं भोजन आहे. पण काय करावं, आता नवीन नवीन लग्न झालं, जास्त प्रेम जर होतो गेलं तर मग कधी कधी असा प्रकार. पुढचं सूत्र आहे का, वस्त्र. 16 वर्ष वयाचा तरणा बाण पोरगा गीता, गीतेवर डॉक्टरेट, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी मराठीमध्ये प्रबंध तयार करतोय. आणि सोशली, इकॉनॉमिकली, पॉलिटिकली किती विषय ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा यांनी घेतलेले. किती सोशल आहे. ज्ञानेश्वरीतलं सोशल बाजूला काढा, ज्ञानेश्वरीतली संशोधन बाजूला काढा, रिसर्च करा तुम्ही ज्ञानेश्वरीचं. 9032 वयात जसं मोबाईलमध्ये ऑल वर्ल्ड असतं, संपूर्ण पृथ्वी असते, तसं ज्ञानेश्वरीमध्ये सगळं जग भरलेलं आहे. कोपऱ्यामध्ये सूत्र आहे, कोपऱ्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या एका ओळीमध्ये, शेतकरी बी पेरल्यानंतर जसं बी झाकून टाकतो तसं कुलवान घराण्यातले स्त्री रस्त्याने चालताना अंग झाकून चालते. हे 700 वर्षापूर्वी शिकवलं ना. तरी कुलवधू लपवी अवयवाते, अवयव लपवून चाललं पाहिजे. वास्तविक हे सूत्र वैदिक धर्मातल्या हिंदू स्त्रियांकरता वापरलं गेलंय. आणि याचा तंतोतंत वापर कोणत्या धर्मातल्या स्त्रिया करतात विचार करा तुम्ही. याचं तंतोतंत पालन कोण करताय का. अन्न वस्त्र निवारा घर मंदिर करता आलं पाहिजे. मांगल्याचं मंदिर करता आलं पाहिजे. आरोग्य, शिक्षण घ्या, शिका, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. संस्कार आणि संतती किती पाहिजे, कसे पाहिजे, किती पाहिजेत ते आपण ठरवलं पाहिजे. किती पाहिजे याच्यावर आपण थोडीशी परावलंबी आहोत. पण हम दो हमारे दो, माँ बाप को फेक दो. 2 अपत्य असतील त्याला निवडणुकीला उभं राहता येणार नाही, किंवा असतील त्याला असं आहे ना. ओनली वन. आपल्या लोकांची टेंडन्सी आणि धारणा असं एकच पाहिजे. कारण आपण आर्थिक विचार करतो प्रॉपर, याचं पुढे कसं होईल. बाकीचे वोटिंग बढाव, हुकूमत चाहिए वोटिंग बढाव. समजलं समजलं. तो गांभीर्याने विचार करा. चला पुढे. संतती, मुलगाच पाहिजे असा आग्रह नको, मुलगी पण स्वीकारा. गर्भातली मुलगी मारू नका. 20 वर्षापूर्वी तुम्ही गाजर आणि मुळे कापता तशा कचाकच मुली कापलेल्या आहेत तुम्ही. त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतोय. गर्भातली मुलगी आईला किंकाळी मारून सांगते, आई नको मारू, आई मला
जन्म हा घेऊ दे, नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी पुढे, मुलीला जन्म घेऊ द्या. महाराज त्याला मुलगी नाही ते सुद्धा पाप आहे ना. मला एकाने विचारलं तुम्हाला मुलगी नाही, म्हटलं तिने म्हणजे मुलगी नाही का, मग तुम्ही करंट देत नाही. मुलगी नसलेला बाप करंट आहे. एक तरी मुलगी पाहिजे महाराज. त्याला शिकवा, खूप शिकवा. मुलींना शक्यतो नजरेसमोर ठेवा. पटलं तर घ्या, मुलींना शक्यतो नजरेसमोर ठेवा. आणि नाही नजरेसमोर ठेवता आला, इतकं ट्रेनिंग द्या, इतके संस्कार द्या. तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे. माझी मुलगी जगात कुठेही गेली तरी तिचं पाऊल सुकणार नाही. आणि असं ज्यावेळेला तुम्हाला वाटेल की माझी मुलगी, तेव्हाच तुम्हाला असं वाटेल जेव्हा तुम्ही तुमच्या मुलींना आणि मुलांना ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचायला देतात आणि त्यांना ते कळेल. मुला मुलींच्या डोक्यात ज्ञानेश्वरी गेली, लिहून देतो, कोणतीच मुलगी मायबापांना काळीमा लागेल असं वर्तन करणार नाही. लक्षात घ्या. हे फक्त त्यांच्या डोक्यात गेलं पाहिजे बरं का. फक्त नुसतं पुस्तक धरून चालत नाही, डोक्यात गेलं पाहिजे, कळलं पाहिजे. लक्षात घ्या. संगती कोणाची करावी, कोणाबरोबर फिरावं वगैरे वगैरे. नामस्मरण कसं करावं, त्याच्या नामाचं चिंतन केलं तर काय होईल, महाराजांनी सांगितलं. थांबलं पाहिजे. तयाच्या चिंतनी चिंतन करावं, चिंता करू नये. महिला वर्गाला एकच चिंता, भाजी काय करायची. माणसाला चिंता काय खायचं, काही गरज नाही महाराज. लग्नामध्ये बापाने कन्यादान केलं, बापाचा हक्क संपला. तिथून पुढची सगळी जबाबदारी पतीवर असते. कपडे जरी फाटले तरी देवाच्या नावाचं गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला, म्हणजे पवित्र तुळशीची माळ घाला, त्याचं भजन करा. तुमची सगळी चिंता तो घ्यायला तयार. नाथ महाराज सांगतात, एक गरीबाची मुलगी होती, गल्लीमध्ये अशी भाकरी मागायची. सुया गे गे दावन गे, सुया गे गे दावन गे, दावन गे. दृष्टांत का सांगतो. नाथ महाराज म्हणतात, नॅचरली सुंदर होती ती पोरगी, भिक्षा मागणारी, भाकरी मागणारी, पण तिचं लग्न राजाच्या मुलावर. दुर्बळाची कन्या ती भीक मागेल का हो. देवाच्या नावाचं मंगळसूत्र घातलं म्हणजे देवाचं भक्त जर आपण झालो तर आपली सगळी चिंता त्याला. कराल दुर्घट सिंधू. कसं केलं पाहिजे. जन्मोनी लवडी वाचे स्मरे नाम दयाजिने महर्निशी. बरं, तुम्ही नामस्मरण केलं, अशा पद्धतीने जीवन जगले, मग सर्टिफिकेट काय, प्रमाणपत्र काय मिळेल काय तुम्हाला. तर तुम्ही ज्या कुळात जन्माला आलेला असाल ते तुमचं कुळ, तुमच्या एकट्यामुळे जर तुम्ही भगवत भजन केलं तर ते कुळ पवित्र होईल. असं शेवटचं कळलं. तो कमने कुळे होते पुनीता, तुका मने कोटी कुळे होते पुनीता, तुका मने कोटी कुळे
बाचे दयाचा चिंतने दयाचा चिंतने कराल दुर्गा कराल दुर्गट कराल दुर्घट भव सिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट. चला, आपलं कुळ पवित्र करण्याच्या दोन पद्धती. पहिल्या, तुमच्या कुळात एकतरी भगवंताचा भक्त पाहिजे. ज्याच्या घराण्यामध्ये एकही नामधारक वैष्णव देवाचा भक्त नसतो त्याचं सर्व खांडच्या खांड, काही काहीचं सगळं घरच बिगर खयामध्ये सापडतो, एक सुद्धा मालकीने सापडतो. एकतरी पाहिजे का? आणि दुसरी पद्धत आहे, आपल्या घराण्यामध्ये आपल्या कुळामध्ये आपल्या मुला मुलींची लग्न ही कुल परंपरेनेच झाली पाहिजे, तरच कुळ पवित्र होतं. हे याच्याकडे अंडरलाईन करा. मला मुली मिळत नाही मग काय करावं? जरी वर्णसंकर असेल, जरी धर्मसंकर असेल, जरी जात संकर असेल, लक्षपूर्वक आहे का, मी आतापर्यंत याच्यावर फार जोर दिलेला आहे सर. आणि मला कीर्तनानंतर अक्षरशः पत्रकारांशी डोकं लावावं लागलं. तर कायदा आहे ना, जो अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती यांच्यामध्ये इंटरकास्ट मॅरेज करेल त्याला शासन इतके पैसे देईल, संसाराची भांडीपुटी देईल, या मुद्द्यावर बोलल्यामुळे मला संघर्ष करावा लागला आहे. मी या नियमापर्यंत, या विचारापर्यंत आता येऊन पोहोचलो की काळानुसार बदललं पाहिजे. जरी जातीचा संकर असेल, जरी वर्णाचा संकर असेल, धर्माचा संकर असेल, पण विचाराचा संकर असू नये. मुलगी जर तुम्हाला थिंकिंग पॉझिटिव्ह, तुमच्या विचाराचा मुलगा किंवा मुलगी जर मिळाली, तर तुम्ही हाय सोसायटीमध्ये जर गेले, हाय सोसायटीमध्ये समजलं का तुम्हाला, मोठ्या मोठ्या UPSC MPSC IPS अधिकारी या गोष्टी बघत नाही सध्याच्या काळामध्ये. हे फक्त आपले काय, त्याला पण इक्वल काय म्हणतात तुम्ही, त्याला आपली बरोबरी पाहतात शिक्षणाची आणि विचाराची. जर विचार जोडत असतील तर काही हरकत नाही, म्हणजे मी त्याला परवानगी देतो असं समजू नका. नाविलाज आहे, शासन द कॉन्स्टिट्यूशन संविधान कॉम्प्रोमाइज करतं, शास्त्र कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही. मस्ट म्हणजे तिथे कॉम्प्रोमाइज चालत नाही. तुम्हाला असंच सकारात्मकच वर्तन करावं लागेल तरच तुमचं कल्याण होईल. शास्त्राचे सिद्धांत काल परत्वे, देश परत्वे, व्यक्ती परत्वे कधीही बदलत नसतात. 2 आणि 2 4च होतात. तुम्ही जगात कुठल्याही देशामध्ये जा, तसं अध्यात्मातले सिद्धांत कधीही बदलत नसतात. घटना बदलते, कालानुसार घटनेमध्ये तरतुदी करता येतात, एक लक्षात घ्या. चला, म्हणून चिंतन तुम्ही ऐकलं सर्वांनी. कोणी झोपलं नाही, कोणी पाय लांब केले नाही, कोणी जांभळ्या दिल्या नाही. उठल्यानंतर एकच करा, कपडे झटकून मोकळे व्हा. महाराज तुमची बडबड, पहिला दिवस आहे, महाराजांचं नियोजन आहे, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. ते सर आले हे खूप बरं वाटलं मला. मोठ्या वस्ती सोडून तुम्ही इकडे आले, कारण आपलं समाधान महाराज रिंगणगावकर म्हणजे आता काय झालं माहिती आहे का, अतिपरिचय झाला. चला पण तालुक्यात अतिपरिचय झाला, चांदवड तालुका आणि दिंडोरी तालुका, त्याच्यामुळे दिंडोरी तालुक्याची जबाबदारी आली माझ्यावर. एक सूचना आहे तुम्हाला सगळ्यांना बसलेल्यांना. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि गाथा मंदिराचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घुले यांचा अविष्ट चिंतन सोहळा म्हणजे अमृत महोत्सव या निमित्ताने दिंडोरी तालुक्यामध्ये शिवनई नावाचं गाव आहे, जानोरी 10 मैल विमानतळाजवळ. शेळगे सर, हां बरं का, तुम्ही आता लक्षात आलं माझ्या, ते त्याच्यामुळे लक्षात नाही आलं तुम्ही स्वेटर घातल्यामुळे, बरं का. तिथे फार मोठा उत्सव चाललेला आहे. 9 तारखेला सुरुवात झाली, पहिलंच कीर्तन माझं होतं. आज तिथे मला वाटतं कदम माऊलींचं कीर्तन आहे, छोटे कदम माऊलींचं तिथे 2 वेळ कीर्तन आहे, 2 प्रवचन आहेत. फार मोठा म्हणजे जवळजवळ 10,000 हजार लोकांचं नियोजन आहे तिथे, जेवणाचं अन्न अशी व्यवस्थापन आहे तिथे. एक दिवस आपला सप्ताह संपल्यानंतर आवर्जून महाराज तिथे जातीलच, कारण महाराजांना आमंत्रण आहेच तिथलं सर्व महाराज लोकांना, आमच्या गुरुबंधू लोकांना. तर तिथे
15 तारखेला म्हणजे मकर संक्रांतीला तुमच्या चांदवड तालुक्याची पंगत आहे. चांदवड तालुका भाविक समाजात लिहिलेले आहे बघा. मग कुठे येते? गुरुवारी पांडुरंग महाराज गुले. अन्नदान कोणाचं आहे? चांदवड तालुका वारकरी भाविक. आणि ती जबाबदारी पाटील असं म्हटलंय महाराज की बाबा चांदवड तालुक्यातले लोक तुम्हाला मानतात, तुम्ही चांदवड तालुक्यात जास्त कीर्तन करतात आपल्या दिंडोरीप्रमाणे, तसं थोडं तुमचे जे ओळखीचे आणि संपर्कातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचणार, म्हणून ती जबाबदारी आहे. तर ती आर्थिक जबाबदारी मी घेतलेली नाही, माझ्यावर फक्त ते मांड्यांची जबाबदारी टाकलेली आहे. आणि मांड्यांचं काम महिला वर्गाचं असतं, मातृशक्तीचं असतं. परवाच्या दिवशी 8 तारखेला मी शेळगे सर, कैलास नाना देशमुख आणि हेमंत भाऊ गुरव मी माझ्या गाडीत स्वतः 7-8 गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. आम्ही गेलो होतो सर, आता आवारे सर होते तिथे, कदम सर, शाळेत काजी सांगितले, वाघ सर, तिथे पण मी भेटलो. 10-5 गावांना भेटलो. काल परवा इकडे मतेवाडी, आडगाव, तांगडी, असरखेडा, जवळजवळ 20-21 गावांची नावं माझ्याकडे आहेत. तर त्या गावांना प्रत्यक्ष भेटलो. युवरकडेला गेलो तर तांबडे दादा मी तर 10-5 माणसं 5-25 महिला जमा केल्या. कारण पुरणपोळ्या म्हणजे मांडे तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे हे 2 जिल्हे आहेत आणि नाशिक जिल्ह्यातला फक्त चांदवड तालुका. म्हणजे फाळ आणि दिंडोरीकडे जरी तुम्ही गेले तरी तुम्हाला खापरावरचे मांडे पाहायला मिळणार. म्हणून भाग्यवान मुक्ताबाईंचा आशीर्वाद आहे आपल्याला. म्हणून या सप्ताहामध्ये तुमच्या चांदवड तालुक्यातली पंगती आणि मांड्यांचे गावागावाचं मी नियोजन केलेलं आहे शक्यतो. पण इथे बसलेला महिला वर्ग आहे. मी काल ताईंना फोन केला, जे मंगलताईंना, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून काढले त्यांना, पण ते म्हटले बाबा शहरात शक्यतो खापरावरचे मांडे नसतात. पण ताई असं म्हटलं की बाबा तुम्ही सांगितलं ना, मी भाड्याण्यावरून मांडे मागेल म्हणजे खेडेगावातून. लक्षात आमच्या खैरनारताई आणि शिंदेताई यांनी उकार दिलेलं आपलं, समजा खैरनार सरांच्या आता घरी माझं नेहमी जाणं येणं असतं. पण तुम्हाला विनंती आहे माझी, मला असं वाटतं सर संजय महाराज काही हरकत नाही, प्रसाद म्हणून म्हणजे खापरावरचेच मांडे पाहिजेत असा आग्रह धरू नका. मी सांगतो तिकडे आलं लक्षात. तुमच्या प्रत्येकाच्या घरून फक्त मकर संक्रांतीला तुम्ही पुरणपोळ्या करणारच आहात का नाही, फक्त वाढवून तुम्हाला 2-2, 4-4 पोळ्या वाढवायच्या आहेत. किती? 2-2, 4-4 फक्त वाढवायच्या आहेत. आणि ती जबाबदारी सगळं मी कबाडे काका आणि हेमंत भाऊ यांच्याकडे दिलेली आहे. एक मारुती मंदिरात जमा करायचे आहेत, शेळके सर तसं तिकडून आणणार आहेत तसं. आणि तिकडचा जो भाग आहे दोडंबे, विजयनगर, कनेरवाडी, खडकओझर, झोपडू, गोयगाव, प्रत्यक्ष जाऊन आलो मी, त्यांना भेटून आलो. ही मंडळी वडाळे भोईला जमा करणार आहे. एवढी एक माझी विनंती आहे. गणेश महाराजांनी त्यांना पण सांगितलं, किरण महाराजांपर्यंत विषय अजून पोहोचला. सागर महाराज तुम्हाला बोललो ठीक आहे, करावं. तुमचं एक तालुक्याचं नाव आहे, तुमची पंगती चांदवड तालुक्याची, आणि आवर्जून तुमचा सप्ताह संपल्यानंतर 1 दिवस जा. अर्जुन महाराज गांगवाडी त्यांनी पण ती जबाबदारी घेतली. मला एवढं करा, मातृशक्तीला माझी एक विनंती राहील की तुमच्या हाताच्या फक्त 2-2, 4-4 पोळ्या वाढवून करायच्या आहेत मांडे, जे जमतील तुम्हाला ते जमतील. आपण तिथे प्रसाद म्हणून न्यायचं आहे पंक्तीला. बोलता बोलता काही चुकलं असेल माझ्या बुद्धीत एक उभी म्हणतो आणि थांबतो. फार सुंदर वातावरण आहे. 10-20 मिनटं आपले जास्त झाले असतील. पुन्हा महाराजांना एका अधिकारी व्यक्तीच्या जागेवर माझी आठवण झाली, हे माझं भाग्य समजतं. एक साधू जीवानी खरोखर तुकाराम बाबांचं एक तुमची श्रद्धास्थान आहे. आणि मी असं म्हणेल की सध्याच्या काळामध्ये असे महात्मे फार विरळ आहेत महाराज. गुरुवारी माधवबाबा गुले, गुरुवारी तुकाराम बाबा जेवरकर, गुरुवारी नारायण बाबा पंढरपूरकर, आणि कवी वयाच्या महाराज लोकांमध्ये ओरिजिनल साधू, त्यांचं कीर्तन नाही आवडलं तर चालेल, नुसतं दर्शन झालं तरी तुमच्या जन्माचं सार्थक आहे, असे म्हणजे संस्थेचे मोठे मोठे येऊन गेले. अधिकारी लोक आहेत सगळे वैराग्यवान लोक, आणि त्यांचे कीर्तन तरी रेंगाळून केली तरी चालेल, पण त्यांचं दर्शन जरी झालं तरी अशा लोकांना बरोबर आयुष्य मिळालं पाहिजे. बरोबर तुकाराम बाबांची प्रकृती व्यवस्थित